डॉक्टर दिनकर माने यांना कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर दिनकर माने, वृत्तपत्र विद्या व जनसंवाद विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. माने सर जॉईन होऊ शकलेले नाही, तर मी यानंतर विनंती करणार आहे आजचे आपले प्रमुख वक्ते माननीय प्रसन्न जोशी यांना. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं, पण त्यापूर्वी मी त्यांचा परिचय देऊ इच्छिते. एबीपी माझाचे सिनियर प्रोड्युसर म्हणून आपण त्यांना ओळखतो. मला वाटतं महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेलं नाव म्हणून प्रसन्न जोशी यांची ओळख आहे. माझा विशेष या कार्यक्रमातून आपण त्यांना कायमच पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, त्यांचे विचार ऐकलेले आहेत. एक निर्भीड पत्रकार, अभ्यासू व्यक्तिमत्व अशी त्यांची इमेज आहे. त्यांनी तरुण भारतमधून प्रिंट मीडियातून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात केलेली आहे. त्यासोबतच BBC मराठी, जय महाराष्ट्र या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांना ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. तर आपलं भाग्य आहे की आज आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी जाणून घेण्याची कायमच इच्छा असते. आणि आता बदलत्या काळात मला वाटतं कोरोनाच्या नंतर एकूणच पत्रकारितेचं स्वरूप बदललेलं असताना सर तुमचे विचार आम्ही ऐकणार आहोत आणि ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक सुसंधी आहे असं मी मानते. मी सरांचं परत एकदा स्वागत करते आणि विनंती करते कृपया आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आणि त्याच्यानंतर काही प्रश्नोत्तर घेऊन विद्यार्थी आपल्याशी बोलणारच आहेत. यानंतर प्रसन्न जोशी सर. माझा आवाज येतोय ऐकायला सगळ्यांना? हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? येतोय ना? आणि मी दिसतो सुद्धा आहे ना? हा, दिसतोय. ओके. तर रेखा मॅडमचे आभार. त्यांनी आता माझं आणि या कार्यक्रमाचं सुद्धा रूपरेषा त्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितली. त्यांनी प्रस्तावना केली. डॉक्टर रेखा शेळके, त्यानंतर इथे उपस्थित असलेले डॉक्टर दिनकर माने, आशा देशपांडे, या सगळ्यांचे आभार. त्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पत्रकारिता जनसंज्ञापन विभाग आणि महात्मा गांधी मिशनचा हे जर्नलिझम डिपार्टमेंट, तुमचे सुद्धा आभार की तुम्ही आजच्या पत्रकार दिनानिमित्त हा अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि तो नुसता कार्यक्रमच चांगला नसून तो आजच्या काळाला, आता ज्या काळामधून आपली पत्रकारिता चाललेली आहे त्याच्यासाठी सुद्धा, ज्याला आपण ऍप म्हणून ज्याला समकालीन म्हणून, अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. मला देण्यात आलेला विषय साधारणपणे आजचा काळ पत्रकारिता अशा आशयाचा आहे. आणि अनेकदा लोकांमध्ये वावरताना, लोकांशी बोलताना असं जाणवतं की अजूनही लोकांच्या डोळ्यासमोर म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, टिळक, आंबेडकर हे महत्वाचेच आहेत पत्रकारितेमध्ये, पण त्यांचा काळ आता नाहीये. आणि आपला प्रॉब्लेम असा होतो की आपल्या जर्नलिझम डिपार्टमेंटमध्ये आपण जो इतिहास शिकतो पत्रकारितेचा, मग ते काय कोणाकोणाची आपण सुभाषितं पाहतो, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का पाहतो, वगैरे वगैरे सगळं. टिळकांचं एक वाक्य आहे की बुळबुळीत कागदावर गुळगुळीत शब्द म्हणजे पत्रकारिता नव्हे, वगैरे सगळं. आता होतं असतं की एक तर आपलं वय तरुण असतं आणि आपण ते सगळं बघत असतो, वाचत असतो, त्यामुळे आपल्याला सुद्धा आपल्या काही कल्पना तयार होतात. मराठवाड्यामध्ये तुमच्या मराठवाड्याचं दैनिक होतं अनंत भालेरावांचं, त्याची एक फार मोठी परंपरा मराठवाड्यात आहे. बाकीच्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगले चांगले वृत्तपत्र झालेली आहेत किंवा अजूनही त्यांचं काम सुरू आहे. अडचण अशी आहे की आपण जी कल्पना घेऊन आपले आजचे विद्यार्थी किंवा पत्रकार फील्डमध्ये येतात आणि आजूबाजूला जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये एक फार मोठी दरी दिसते. आणि मग होतं असं की बघा, मग आम्ही काय शिकलो आणि हे काय चाललेलं आहे. वस्तुतः एका काळाची, ज्याला आपण टेम्पलेट म्हणून, एका काळाचा साचा हा दुसऱ्या काळाला लागू होऊ शकत नाही. पण आपल्याला ते लक्षात येत नाही. मग आपल्या काहीतरी विचित्र आशा असतात. आपण शिकतो काहीतरी वेगळं आणि प्रत्यक्ष फील्डमध्ये आल्यानंतर काहीतरी असतं वेगळं. या सगळ्याच हा बोला. एक मिनिटसाठी तुम्हाला थांबवते. प्लीज तुमचा व्हिडिओ ऑन करा. ओके, एक सेकंड ना, मी ऑन करतो व्हिडिओ माझा. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे ना आता? हॅलो, आता ठीक आहे? हो, झालेलं आहे. येस सर. हो, आवाज पण येतोय. तर आजच्या पत्रकारितेविषयी बोलत असताना मी प्रामुख्यानं पत्रकारिता ऍज अ करिअर फील्ड म्हणून सुद्धा बोलणार आहे की पत्रकारिता, त्याच्यामधलं भवितव्य, त्याच्यामध्ये तुम्हाला संधी काय आहेत, हा तर माझा एक बेसलाईन असेल. ती थोडीशी पुढे येईल आणि आजच्या पत्रकारितेचं स्वरूप काय आहे याबद्दल मी थोडंसं माझं मत मांडायचा प्रयत्न करणार आहे, ज्याची मी आता प्रस्तावना सुद्धा केली. आपला विषय आहे बदलती पत्रकारिता, नवी दिशा, नव्या अपेक्षा. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांना ह्याची कल्पना आहे, हे त्याच्यातूनच दिसून येतं की पत्रकारिता बदलते.
आणि बदलती पत्रकारिता असल्यामुळे नव्या दिशा आणि नव्या अपेक्षा आपल्याला शोधल्या पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला हे मान्य आहे की पत्रकारिता बदलते. मग ती कशी बदलते याचं आपल्याला ज्ञान आणि भान असणं गरजेचं आहे. तोच आपल्या या व्याख्यानाचा हेतू आहे. मी आज आता थोड्या वेळापूर्वी फेसबुकवरती माझ्या पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि त्यामध्ये मी माझा एक लेख काही दिवसांपूर्वी आला होता. एबीपी माझाने नुकताच आमचा लोगो वगैरे आम्ही सगळंच बदललं, ट्रान्झिशन केलं. त्या निमित्तानं मी एक लेख लिहिला होता, जो आता दिवाळी अंकात सुद्धा आला होता न्यूजरूम लाईव्ह नावाच्या. तो लेख मी तिकडे दिलेला आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला सगळ्यांना जर का जमलं तर तो लेख जरूर वाचा. त्याचं कारण हा बोला. हॅलो हॅलो बोला, काही प्रॉब्लेम आहे का? माझा व्हिडिओ स्टार्टच केलाय मी, बंद नाहीच केलेला. ठीक आहे. हॅलो सर आम्हाला दिसत नाहीये. आता ठीक आहे? आता ठीक आहे? येस सर. ओके. फक्त एक सगळ्यांना रिक्वेस्ट, तुम्ही तुमचे ऑडिओ आणि व्हिडिओ म्यूट करा, म्हणजे ते आपल्याला फ्रिक्वेन्सी जास्त मिळेल. सर तुमच्या ऍक्च्युली सगळ्यांचे जेव्हा हा बोला. सर बोलत आहेत तेव्हा व्हिडिओ बंद होऊन जाते सर. बरं, आता दिसतोय ना मी? येस सर. ठीक आहे, चालेल. आता फक्त तुम्ही तुमचे व्हिडिओ आणि ऑडिओ ऑफ ठेवा, म्हणजे मला ती आपल्या फ्रिक्वेन्सीचा प्रॉब्लेम नाही येणार. ठीक आहे. Okay, आणि sir. काही अडलं तर, आणि माझा आवाज बेसिकली तुम्हाला सगळ्यांना येतोय ना? येस सर. मग ठीक आहे, काय व्हिडिओ तेवढा काही भाग नाहीये, काय अल्टिमेटली मी जे बोलतो तेच चेहऱ्यावरती दिसेल. पण ठीक आहे, हरकत नाही, कारण मला माहित नाही आपोआप का होतंय ते. माझा तरी इकडे व्हिडिओ मी ऑन ठेवलेला आहे. ओके, सो आपण विषय पुढे घेऊन जाऊयात. तर होतंय असं, आपण जसं म्हणालो की बदलते ही पत्रकारिता कशी आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आजची पत्रकारिता ही, मी जसं मगाशी म्हणालो की फेसबुकवरती मी लेख लिहिलाय, तो जर का आपण सगळ्यांनी वाचलात तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडिया, ज्याला आपण न्यूज मीडिया म्हणू, त्याच्याबद्दलचे असंख्य प्रश्न, अनेक आक्षेप आतापर्यंत मांडले गेले, त्याची उत्तर मी त्या लेखामध्ये सविस्तर दिली आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कार्यक्रम संपल्यानंतर तो लेख जर का वाचलात, फेसबुकवरती आहे, तर तुम्हाला त्याच्यातून काही माझ्या बोलण्याच्या गोष्टी येणार त्याचं अधिक विस्तृत विवेचन तुम्हाला तिथे मिळेल. एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जे शिकवलं जात नाही, नीट स्पष्टपणे हे समजून घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी की न्यूज मीडिया हा आता प्रायव्हेटली ओन्ड, म्हणजे ज्याची मालकी खाजगी आहे, अशा प्रकारचा एक व्यवसाय आहे. हवं तर आपण असं म्हणू शकतो की हा बाकी व्यवसायांपेक्षा थोडा वेगळा व्यवसाय आहे, पण हा आहे एक व्यवसाय असल्यामुळे त्याच्या अस्तित्वासाठी नफा मिळणं, त्याचा अधिकाधिक खप वाढणं, मग तो वृत्तपत्रांच्या बाबतीत काय तुमच्या कॉपीज असतील किंवा टेलिव्हिजनच्या बाबतीत जास्तीत जास्त प्रेक्षक संख्या असेल, हे होणं भाग आहे. एकदा हे नीट आपण स्वीकारलं की आपल्याला लक्षात येतं की आपण जुना काळ आणि नव्या काळामध्ये काय गल्लत करतो. जुन्या काळामध्ये वृत्तपत्र यांना एकतर त्याच्यावरचे संपादक मान्यवर मंडळी होती, त्यांना लोकांकडनं, ज्याला लोकाश्रय म्हणतात तो होता, देणग्या असायच्या, आणि पत्रकारितेची त्यांची एक उर्मी असल्यामुळे ते काही, ज्याला आपण म्हणू खस्ता खात, खिशाला खार लावून का होईना, पत्रकारिता करत होते. आज पत्रकारिता इतकी मोठी झाली, आणि आज नाही झाली ती, किमान म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये, साधारण 20 वर्षामध्ये आपण धरून चालू, जेव्हा जुने फक्त 1 तासाची बुलेटिन्स होती, आणि जर का वृत्तपत्र म्हणाल तर किमान गेल्या 30-40 वर्षापासून पत्रकारिता बदलत चाललेली आहे. ती व्यवसायाभिमुख होत चाललेली आहे. आपल्याला जाहिराती गरजेच्या आहेत, आपल्याला खप महत्वाचा आहे, हे एक सत्य म्हणून सगळ्या डिपार्टमेंट ऑफ जर्नलिझम्सनी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. त्यामुळे त्यांना पुढे जे काही येणार आहे त्याच्या मागची लॉजिकल कन्क्लुजन, तार्किक परिणती काय आहे ती आपल्याला लक्षात येईल. काय आहे मग ही पत्रकारिता? असं आहे की आपल्याला भूमिका मांडायची, मतं मांडायची आहेत, बातम्या द्यायच्या आहेत, पण त्याच वेळी एक मोठी फ्रेम आहे त्या सगळ्या आपल्या बोलण्याला. ती फ्रेम आहे की तुमचं अस्तित्व. आज पत्रकारिता चालू असताना तुम्हाला पत्रकार व्हायचंय, तुम्हाला कुठेतरी चांगल्या पेपरला, न्यूज चॅनलला, काय वेब पोर्टलला तुम्हाला नोकरी करायची आहे. म्हणजे तुम्हाला काही पगाराची अपेक्षा आहे. पगार मिळाल्यानंतर दरवर्षी त्याच्यामध्ये काहीतरी राईज व्हावं अशी तुमची अपेक्षा आहे. स्वाभाविक आहे, कुठल्याही नोकरदाराला तशी अपेक्षा असते. मग तुमच्या या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करायला त्या वेब पोर्टलला, त्या न्यूज पेपरला, त्या टेलिव्हिजन न्यूज चॅनलला स्वतःचा सुद्धा खप, नफा वाढवावा लागेल. तो वाढला पाहिजे, तो स्पर्धेत टिकला पाहिजे, तर मग तुमच्या या व्यक्तिगत अपेक्षा सुद्धा पूर्ण होतील. हे एकदा आपण मान्य केलं की आपल्याला पुढची पायरी गाठता येते की पत्रकारितेचं सध्या स्वरूप काय आहे. मी माझ्या लेखामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की अनेकदा लोक टीका करत असतात, हे काय दाखवतायत, ते काय दाखवतात, जुना काळ किती चांगला होता, दूरदर्शनवर सुरभीसारखा कार्यक्रम असायचा, छान बातमीपत्र असायचं, शांतपणे सांगितलं जायचं. आता तसं काहीच नाहीये. माझ्या लेखाचा सारखा संदर्भ येईल. जेव्हा आपण बदलती पत्रकारिता म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही कोणत्या प्रेक्षक वर्गाला समोर ठेवलेलं आहे. मी प्रिंटच्या बाबतीत माझा संदर्भ फार कमी येईल, कारण मी टेलिव्हिजनमध्ये काम करतो, त्यामुळे मी टेलिव्हिजन बद्दल बोलेन.
झालंय असं की आज जवळपास 7 मराठी न्यूज चॅनल्स काम करतायत. आणखी 1-2 सुद्धा न्यूज चॅनल्स आहेत, पण प्रामुख्याने किमान 6 ते 7 न्यूज चॅनल्स आज महाराष्ट्रामध्ये आहेत. आता सगळ्यांमध्ये स्पर्धा आहे. जर का हिंदीच्या बाबतीत विचार केला तर डझनापेक्षा जास्त हिंदी न्यूज चॅनल्स आहेत. उत्तर भारतामध्ये तर काही राज्यांमध्ये न्यूज चॅनल्स आहेत. जसं आमचा एबीपी माझाचा उत्तर भारतासाठीचा हिंदी बेल्ट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यासाठी एबीपी गंगा नावाचा एक न्यूज चॅनल आमचा आहे. आता इतके इतके वाहिन्या जेव्हा असतात, तेव्हा प्रेक्षक कुठे जाणार? हे आपण कसं करायचं मग? प्रेक्षकाला कसं काय खेळवून ठेवायचं? जयदेव डोळे जे तुमच्या औरंगाबादचेच आहेत आणि आम्हाला ते शिकवायला सुद्धा होते. त्यांनी अशी टीका केली होती, की वृत्तपत्रामध्ये असे भूकंप शब्द असला, की तो असा मोठ्या टायटलमध्ये द्यायचा, त्याला त्या शब्दाला भेगा पाडायच्या. हे चुकीचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बातमीच्या ऑब्जेक्टिव्हिटीशी खेळू शकत नाही, हे त्यांचं मत होतं. जे मला पटलं सुद्धा होतं. प्रश्न असा आहे, की जर का आपण भूकंप हा शब्द असा ठसठशीत त्याला भेगा पडलेल्या आहेत, म्हणजे लोकांना त्या शब्दाची, त्याच्या अर्थाची जास्तीत जास्त जाणीव व्हावी, म्हणून आपण जर का काहीतरी त्याला रंगकाम नाही केलं, तर होईल असं, की पीटीआय, यूएनआयच्या न्यूज एजन्सीज याच्यातून येणाऱ्या बातम्या आणि वृत्तपत्राच्या बातम्या आणि टेलिव्हिजनच्या बातम्या एकसारख्या दिसतील. मग तुम्ही त्याच्यात फरक कसा आणणार? तो फरक येतो तुमच्या सादरीकरणातून. आणि म्हणूनच काय लातूरला भूकंप, 100 ठार, 15 जखमी. उद्या जर का बातमी अशीच द्यायची झाली तर सगळेच म्हणतील लातूरमध्ये भूकंप. काही जण जखमीचा आकडा आधी, ठारचा आकडा नंतर देतील. प्रश्न असा आहे, तुम्हाला त्याच्या पलीकडे जावं लागतं. जेव्हा इतके वृत्तपत्र असतात, इतके न्यूज चॅनल्स असतात आणि त्या स्पर्धेतून तुम्हाला कंटेंटच्या या सब्जेक्टिव्हिटीकडे बघावं लागतं. माझं बोलणं थोडं स्पष्ट करून देण्यासाठी तुम्हाला सांगतो. दूरदर्शन जेव्हा एकच चॅनल होता, त्यावेळी त्यांनी बातम्या शांतपणे सादर करणं, फार असं काहीतरी रंगरंगोटी चालली आहे, माझे ग्राफिक्स चालू आहे वगैरे, या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत. थोडंसं पुढे जाण्यासाठी इकडे ते टेक्निकली तुम्हाला समजावून सांगितलं पाहिजे, की बातम्यांची ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे बातमी ही आहे तशीच सांगणं, हे मूल्य फक्त लिहिण्याच्या स्वरूपातच असतं असं नाही. ते तुम्ही सादर कसं करताय, तुमचे हातवारे कसे, तुमचे चेहऱ्यावरचे हावभाव कसे, तुम्ही मागे काय ग्राफिक्स वगैरे दाखवतायत, याच्यामध्ये सुद्धा ते प्रकट होतं. आणि म्हणूनच जुन्या काळातल्या पत्रकारांची एक अपेक्षा अशी होते, की तुम्ही बातमीच्या या ऑब्जेक्टिव्हिटीशी कोणत्याही प्रकारे खेळू नये. म्हणूनच दूरदर्शनच्या बातम्या ऐकताना आजही आनंदाची बातमी असो, भारताचा काय स्पेसशिपने चंद्रावरती लँडिंग केल्याची बातमी असो, किंवा कुठली तरी मोठी रेल्वे अपघाताची बातमी असो, ते एका सरळ टोन मध्ये सांगतात. माझं त्याला हरकत अशी, की माझा आक्षेप नाहीये. माझं म्हणणं असं आहे, की हेच स्टाईल सगळ्या चॅनल्सनी करायची ठरवली, तर सगळे चॅनल एका साच्याचे बनतील, एकसारखे बनतील. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, की आज आपण जेव्हा अर्णब गोस्वामींची पत्रकारिता बघत असतो, आम्ही आणखी कोणाकोणाची पत्रकारिता बघत असतो, त्याची सुरुवात ही आत्ता झालेली नाहीये. मी माझ्या लेखात सुद्धा म्हटलेलं आहे, दूरदर्शनवरती जेव्हा 1-1 तासाचे स्लॉट्स घेऊन आजतकने आपापले कार्यक्रम द्यायला सुरुवात केली, एनडीटीव्हीने द्यायला सुरुवात केली. आजतकचा तेव्हाचा आशुतोष नावाचा अँकर, जो नंतर आम आदमी पक्षाचा प्रवक्ता वगैरे झाला, नेता झाला, आता तो बहुधा त्याने सोडलं पण आहे. त्याची तेव्हाची स्टाईल जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल, आज जो काही आम्हाला चॅनल मधला ज्याला गडदपणा आपण म्हणूया सादरीकरणातला सगळ्यातला, याची सुरुवात तेव्हा झालेली. त्या सुरुवातीच्या नंतर त्याच्यात आणखी ऍडिशन होत गेल्या, मग आणखी काय, मग बाबा हा माणूस अशा प्रकारे सादर करतो तर आपण असं सादर करावं, यांचं असं आहे तर आपण तसं द्यावं. या स्पर्धेतून आजच्या चॅनलचा सगळा तोंडावळा तयार झालाय. आता हा तोंडावळा चांगला आहे का वाईट, असाच असला पाहिजे का, याबद्दल मतभेद होऊ शकतात. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत का व्यक्ती म्हणून, मलाही मान्य नसतील. पण जेव्हा आपण आज आपल्या चर्चेचा विषय घेतलेला आहे, की आजची बदलती पत्रकारिता, तो बदल काय आहे आणि तो का झाला, हे मात्र आपल्याला समजून घ्यावं लागेल. होतं असं, की आम्ही पत्रकारितेत काहीतरी शिकत असतो. आमचे शिक्षक असतात जुन्या पिढीतले. म्हणजे आज मी चुकत नसेन, तर महाराष्ट्रातल्या पत्रकारिता महाविद्यालयांमध्ये ताज्या गेल्या 10-15 वर्षातला पत्रकारितेचा अनुभव असणार आहे. म्हणजे प्रिंट असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, ही मंडळी फार कमी आहे. ती व्हिजिटिंग लेक्चरर्स असतील. बाकीची सगळी मंडळी ही ज्यांनी अकादमिक अर्थानं पत्रकारिता अभ्यासलेली आहे. आणि ती मंडळी मान्यवर आहेत. पण ते अकादमिक अर्थानं असल्यामुळे पुस्तकी पत्रकारितेचा इतिहास वगैरे, किंवा त्यांचं एक बाहेर तटस्थ निरीक्षण म्हणून असतं, ही मंडळी जास्त आहे. आणि ते स्वाभाविक आहे, त्याच्यात चूक काही नाहीये. त्याचं कारण पत्रकारिता थ्राईव्ह झाली किंवा पत्रकारिता जी काही मोठ्या प्रमाणात फुलली, तीच गेल्या 15 वर्षामध्ये. त्यामुळे त्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएशन, नेटसेट आणि पीएचडी वगैरे करून त्याच्यातून ती मंडळी पत्रकारितेच्या विभागात येतील. हे कमी आहे, संख्येनं कमी आहे. आज पुण्यासारख्या मी ज्या डिपार्टमेंटमधून येतो, आजही तिथे आजच्या 10 वर्षातल्या 24 तास मराठी वृत्तवाहिनीतला फुल टाइम माणूस नाहीये. त्यात चूक काही नाहीये, कारण माणसं उपलब्धच नाहीये.
आणि त्यामुळे आजच्या न्यूज चॅनलची वैशिष्ट्य काय आहे, ती तशी का काम करतात, हे सांगणारा इन्साइट असणारा माणूस तिकडे नसल्यामुळे दृष्टिकोन तुमच्या डोक्यावरती तो येतो. म्हणजे मी आता आमच्या रेखा मॅडम असतील, त्या विद्यार्थ्यांना तेच सांगणार की ज्यांनी ते आजूबाजूला बघितलेले आहे आणि त्यांच्या काळाचा त्यांच्यावर जो काही परिणाम झाला असेल तर. पण त्याचवेळी आज कदाचित याच डिपार्टमेंटची एखादा मुलगा-मुलगी जे आजच्या गेल्या 5-6 वर्षात पत्रकारिता त्यांनी केली असेल, त्यांचं म्हणणं पूर्ण वेगळं असेल. हा फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून वृत्तपत्र विद्या विभाग काहीतरी एक सांगून पत्रकारितेच्या प्रवाहात सोडाल आणि मग गटांगळा खाऊ लागतील आपली मुलं. कारण त्याने म्हटलं, अरे आम्ही काहीतरी वेगळंच बघितलं होतं आणि इकडे एकदम काहीतरी वेगळंच करावं लागतात गोष्टी. वस्तुतः वेगळं काही करावं लागत नाहीये. ते गेल्या 10 वर्षापासून असं चालत चालत पुढे पुढे विकसित होत गेलेलं आहे. बदलत्या पत्रकारिते आयाम कोणते कोणते? न्यूज पेपर आले. न्यूज पहिल्यांदा प्रयोग करायला सुरुवात केली. महाराष्ट्र टाइम्स मी नाव त्याच्यात अग्रक्रमाने घेईन. भारत कुमार राव संपादक असताना महाराष्ट्र टाइम्सने रूपच पालटून टाकला. महाराष्ट्र टाइम्स जो एक असा वरिष्ठांचा काय ज्याला बुद्धिजीवींचा पेपर मानला जात होता, तो तरुणाईचा आणि अर्बन मिडल क्लासचा जास्तीत जास्त पेपर बनवण्याच्या दृष्टीने भारत कुमार राऊतांनी खूप प्रयत्न केले आणि ते यशस्वी ठरले. महाराष्ट्रातले पेपर जे टेम्पलेट फॉलो करतात, जो एक फॉर्मॅट फॉलो करतात, ते आपल्या पेपरला जास्तीत जास्त त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे बज तयार करणे किंवा पेपरच्या बाबतीत एक वातावरण, एक ऑरा तयार करणं आहे ना, हे महाराष्ट्र टाइम्सने पहिल्यांदा केलं, असं माझं निरीक्षण. आणि मग इतर पेपर्सना सुद्धा बदलावं लागलं. त्यांच्या लक्षात आलं की आपले मोठमोठे अग्रलेख आणि आपली काहीतरी वैचारिक भूमिका ही तर महत्वाची आहेच, पण त्याशिवाय आपल्याला लोकांना नव्या पिढीला जोडून घ्यायचं असेल तर काहीतरी नवीन दिलं पाहिजे, नव्या पद्धतीनं दिलं पाहिजे. मटाने ती सुरुवात केली. मग पुढे काय झालं, मी जसं म्हणालो तसं मग हेडिंग्स मधले बदल व्हायला लागले. एका 3 शब्दातले हेडिंग, 4 शब्दातले हेडिंग, एका शब्दातलं हेडिंग. म्हणजे मला इकडे उदाहरण द्यायला आवडेल की शेन वॉटसन तरी एका मॅच मध्ये खूप बळी घेतले. तर मी चुकत नसेल तर महाराष्ट्र टाइम्स होता की लोकसत्ता होता, त्यांनी एका शब्दाचं हेडिंग केलं होतं बळीराजा. कदाचित 20-30 वर्षापूर्वीचे 40 वर्षापूर्वीचे संपादक म्हणतील याला काय अर्थ आहे, बातमी कुठे सांगितली. आमचे जयदेव डोळ्यांनी जर का सांगितलं ते म्हणतील याच्यात बातमी काय सांगितली, हा काय शब्द आहे बळीराजा. शेन वॉटसनने घेतले एवढे एवढे बळी, अमुक अमुक जण काय माघारी परतले, तमुक तमुक असं असं झालं. असं म्हणजे मला आता जयदेव डोळे आठवतात कारण मराठवाड्याचा विषय असल्यामुळे सांगायचा मुद्दा जुनी पिढी. पण बदललेल्या पत्रकारितेमध्ये असं अनुसूत झाला, गृहीत होणं झालं की लोक टीव्ही बघतात असेल, लोक रेडिओवरती बघतात असेल. आता तर लोक टीव्ही पण सोडा, आता तर वेबवरती बघतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये तुम्ही अमुक मालिकेमध्ये असं असं तुम्ही त्याच्या पलीकडे थोडंसं जाण्याचा प्रयत्न करता. मी तर म्हणतो एक प्रकारे एनेबलमेंट म्हणजे सक्षमीकरण आहे पेपरचं, की आता तुम्हाला सगळी बातमी सांगण्याचं हे नसून तुम्ही जास्ती वेगळा काहीतरी सूर त्यामध्ये मांडू शकता. बदल जेव्हा आपण म्हणतो बदलती पत्रकारिता ही तिथे आहे. पुढे काय झालं, प्रिंटच्या मध्ये हे बदल होत असतानाच प्रिंट मधून काही मंडळी टेलिव्हिजन मध्ये येत होती. नितीन वैद्य असतील, राजीव खांडेकर असतील, निखिल बागळे असतील, आणखी पण काही मंडळी असतील, त्या तेव्हाच्या काळामध्ये पुढे येत होती. चॅनल्स तयार होत होते. पहिल्यांदा म्हणजे ईटीव्ही महाराष्ट्र, ईटीव्ही मराठी सारखा चॅनल आला, त्यांनी काही आणखी दूरदर्शनच्या 2 पावलं पुढे ते गेले, पण 2च पावलं पुढे गेले. ईटीव्हीकडे आज अशा प्रकारे बघत असताना मला जाणवतं ईटीव्हीने थोडा बदल केला, पण बाकी मांडणी दूरदर्शन सारखीच होती. त्यानंतर तारा नावाचा एक चॅनल आला होता, ज्याबद्दल मी एक पेपरही प्रेझेंट केलेला आहे पुणे विद्यापीठामध्ये. त्यांनी मात्र मराठी चॅनलला अधिक वरच्या पातळीवरती नेण्याचा प्रयत्न केला होता. खूप खर्च सुद्धा केला, वेगवेगळे कार्यक्रम होते, सादरीकरण अतिशय उत्कृष्ट होतं, पण तो काही फार टेकला नाही. आता तर त्याच्या काही व्हिडिओ क्लिप्स पण तुम्हाला मिळणार नाही. यानंतर तेव्हाचा अल्फा टीव्ही म्हणजे आजचा झी टीव्ही तसा तेव्हाचा तो अल्फा मराठी चॅनल होता, झी ग्रुपचाच होता. त्यांनी तासाला काही बुलेटिन्स द्यायचा प्रयत्न सुरू केला, तरी सुद्धा फॉर्मॅट तोच होता. दूरदर्शनचा इम्प्रेशन पुसलं जायला 2007 उजाडावं लागलं. 2007 ला असंख्य गोष्टी एकाच वेळी घडल्या. एबीपी माझा म्हणजे तेव्हाचा स्टार माझा सुरू झाला, आयबीएन लोकमत पुढे मागे सुरू झालं, झी 24 तास ही मराठीतली पहिली 24 तास वाहिनी ती आमच्याही आधी सुरू झाली होती. 2006-7च्या सुमारास झी 24 तास सुरू झाली. मग साम टीव्ही आला, मग टीव्ही 9 आले. प्रामुख्यानं तर मला हेच चॅनल्स आठवत आहेत. यामध्ये एबीपी माझा, स्टार माझाने आणि आयबीएन लोकमतने सादरीकरणाची स्टाईलच बदलून टाकली. नेहमीच्या गोष्टीने इतका फाटा दिला की न्यूज चॅनल असा असू शकतो, मराठी न्यूज चॅनल असा असू शकतो याचा प्रश्न पडावा.
अनेकांनी टीका केली, तुमचे काय लहान मुलंच आहेत तुमच्याकडे. आम्ही सगळे लहान होतो, 20-24ची आम्ही सगळी मुलं मुली होतो, त्यामुळे लोकांची अशी टीका स्वाभाविक होती. मी जे तुम्हाला म्हणत होतो की बदल बदल म्हणजे काय आणि तो का घडवावा लागला, त्याचं कारण दूरदर्शन पासूनच थोडंसं पुढे जाणारा ईटीव्ही, त्याच्यापासूनच थोडंसं पुढे जाणारे बाकीच्या चॅनलच्या एका तासाच्या बातमीपत्र. मग मला सांगा, आम्ही सुद्धा जर का तेच दाखवलं असतं तर फरक पडलाच नसता. 2007 हे इतकं डिसायसिव्ह निर्णायक वर्ष ठरलं की या 2 चॅनल्सनी, म्हणजे मी प्रामुख्याने एबीपी माझा आणि आयबीएन लोकमत म्हणेन, कारण मला ते दिसत होतं की प्रोग्रामिंग कसं बदललेलं आहे, सादरीकरण कसं बदललेलं आहे. मानकं बदलून टाकली त्यांनी सादरीकरणाची, टेलिव्हिजनची. आणि टेलिव्हिजन हे दृश्य माध्यम आहे आणि ते केवळ कोरड्या बातम्या देण्याच्या पलीकडचं माध्यम आहे, हे या 2 चॅनल्सनी समोर आणलं. खूप प्रयोग केले. त्यानंतर बाकीच्या चॅनल्सनी आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, आणखी चांगल्या प्रकारचे प्रयोग केले. खूप खूप काही म्हणजे प्रचंड प्रयोग त्याच्यामध्ये झालेले आहेत. आता अगदी परवा बघा, सावित्री जयंतीच्या दिवशी काही चॅनल्समध्ये, म्हणजे आमच्या एबीपी माझामध्ये मनश्री पाठक असेल, आणखी पण मी कुठला तरी चॅनल बघितला, TV9 की साम, तिकडे अँकरने तर सावित्रीबाईंच्या वेशामध्येच अँकरिंग केलं होतं. या गोष्टी आपण दूरदर्शनच्या बाबतीत विचारही करू शकत नाही. कदाचित जुनी पिढी म्हणेल की हे करायची गरज नाही, तुम्ही तुमची बातमी द्या, सावित्रीबाईंची जयंती काय महाराष्ट्रभरात साजरी झाली वगैरे वगैरे. पण आज त्याच्या पुरता राहणार नाहीये. तुम्हाला त्याच्या पलीकडे जावं लागेल, काहीतरी नवीन द्यावं लागेल. या नव्याच्या गरजेपोटी हे प्रयोग होत गेलेले. हा झाला सादरीकरणाचा एक भाग. तंत्रज्ञान सुद्धा बदलत होतं आणि प्रचंड प्रमाणात बदल, आणि तंत्रज्ञानाचा परिणाम सुद्धा शेवटी या कंटेंटवरती झाला. काय काय झालं? प्रिंटच्या बाबतीत रंगीत पेपर आले, फोटो यायला लागले. प्रिंटचा आकार आधी ब्रॉडशीट होता, तो थोडा लहान झाला, म्हणजे 8 कॉलमचाच पेपर पण जरा आकाराने लहान झाला. बातम्या अधिकाधिक यायला लागल्या. रात्रीची एडिशन निघायला लागली. ताज्यातले ताजी बातमी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. पेपरवाले इतके त्यांना परवडू लागले की ते आपल्या पत्रकारांना परदेशात पाठवू लागले कव्हर करण्यासाठी वगैरे वगैरे, अशा असंख्य गोष्टी व्हायला लागल्या. टेलिव्हिजनच्या बाबतीत, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीत तर खूपच टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत गेली. 3G गेलं, 4G आलं, 4G जाऊन आता 5G येणार आहे. मोबाईल फोन्स आले. लाईव्ह युनिट, आधी जे मोठे अख्खी बस असायची लाईव्हची, त्याच्या जागी आता केवळ असं पट्ट्याला अडकवावं इतकं यंत्र पण पुरतं आणि तुमच्या कॅमेराला ते कनेक्ट केलं की तुम्ही लाईव्ह करता. 5G आल्यानंतर तर त्याची पण गरज पडणार नाही. तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल त्याला जोडायचा आणि तुम्ही लाईव्ह करू शकणार आहात. या सगळ्यामुळे झालं असं की तुम्हाला अधिकाधिक नवीन देता आलं, नवीन प्रकारे सादरीकरण करता आलं, आणि ते आम्ही सध्या करत आहोत. सगळे तुम्ही बघताय, वेगवेगळे आमचे प्रयोग तुम्ही बघत असाल. आणि 5G मुळे तर त्याची दिशाच बदलणार आहे पूर्ण. आणि हे कमी म्हणून की काय, गेल्या साधारणपणे 5-7 वर्षामध्ये, 7 वर्ष आपण धरूयात, सोशल मीडिया आणि इंटरनेटवरच्या न्यूज चॅनल्स आणि काय युट्यूब चॅनल्स, म्हणजे आपण त्याला असं म्हणू, इंटरनेट हा प्लॅटफॉर्म असणाऱ्या न्यूज सर्व्हिसेस, मग त्या मोबाईलचे ऍप्स असो किंवा युट्यूबचं चॅनल असो किंवा फेसबुकवरचं एखादं पेज असो. मी अनेकदा हा शब्द वापरलेला आहे की इंटरनेट हे खऱ्या अर्थानं मासेस मीडिया. आपण आपल्या कोर्समध्ये नेहमी शब्द वापरतो मास मीडिया. मास मीडिया म्हणजे काय? दूरदर्शन आहे मास मीडिया, एबीपी माझा आहे मास मीडिया. पण तो मासेस मीडिया नाहीये. म्हणजे असं की आपण मासेसना जरी आम्ही सांगत असलो, काहीतरी बोलत असलो, तरी मासेसला त्याच्यामध्ये इंटरफेअर करता येत नव्हतं, त्याच्यात येता येत नव्हतं. तो दुहेरी संवाद नव्हता. इंटरनेटमुळे झालंय असं की मास मीडिया, इंटरनेट हा स्वतःमध्ये मास मीडिया आहे, तो मासेसच्या हातात गेला. स्वतःची लोक फेसबुक चॅनल, ट्विटरवरती सुरू करू लागले, बातम्या शेअर करू लागले, त्याच्यामध्ये म्हणजे इतके इन्फ्लुएन्सर ठरू लागले की त्यांच्यामुळे बातम्या बनतील, असं सुद्धा झालं. त्यामुळे मास मीडिया मासेस मीडिया बनला, हे एक महत्वाचं परिवर्तन आहे. आणि पुढे त्याच्याबद्दल मी आणखी बोलणार पण आहे. त्यामुळे झालं असं की वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची आतापर्यंत स्पर्धा एकमेकांशी होती, त्यांची स्पर्धा ट्विटर, फेसबुक आणि यांच्याशी व्हायला लागली. आज वृत्तपत्रांमध्ये, टेलिव्हिजन चॅनल्समध्ये, सोशल मीडियावरती लक्ष ठेवण्यासाठी एक टीम असते किंवा ते बघत असतात काय चाललंय काय नाही, मग त्याच्या बातम्या बनवल्या जातात. इंटरनेटवरनच काहीतरी घडल्यानंतर त्याची बातमी काय, कुठल्या तरी हिरोने किंवा कोणीतरी काहीतरी कमेंट काय केली, मग त्याचं पुढे काय झालं, कंगना राणौतचं अनेकदा होत असतं. हे बदल व्हायला लागले. म्हणजे जसं आपल्या पेपरच्या वाचेत ज्याला बीट म्हणतात, बीट कव्हर करणं, तसं सोशल मीडिया हे एक बीट बनलेलं आहे. याच्या पुढे जाऊन जर का बघायचं झालं तर युट्यूबवरती इतके चॅनल्स तयार झालेले आहेत. ग्रामीण भागातल्या मुलांनी, ज्यांना एका पातळीनंतर किती संधी असणार शेवटी, त्यांनी स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू केले, स्वतःची वेबसाईट सुरू केली. एक थोडक्यात नावाचं पुण्यामधून चालतं, मराठी मुलगा आहे आपला आणि आमच्या एबीपी मध्ये होता तो काही काळ. त्याने थोडक्यात नावाचं एक, म्हणजे ज्याला न्यूज इन शॉर्ट्स म्हणू तशा प्रकारचं स्वरूप आहे. आणखी काही जणांनी लोकल केबल चॅनल्स असायचे आधी, आजही आहेत, त्यांनी युट्यूबवरती जाणं पसंत केलं. युट्यूबचा सगळ्यात बेनिफिट असा आहे, तुम्हाला केबल टाकायच्या नाहीयेत, तुम्हाला डिस्ट्रीब्युशनची गरजच नाहीये. तुम्हाला तुमचा एक ऍप तयार करायचा आहे, युट्यूब चॅनल तयार करायचं आहे,
तुमची माणसं नेमायची आहेत, त्यांनी दिलेले व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचे आणि तुमचा चॅनल तयार झाला. कोणी करू शकतं, विद्यार्थी येऊन सुद्धा करू शकतात. हा बदल आता एकदम वेगळा, म्हणजे ज्याला मी म्हणतो की आपला सगळ्यांचा गोंधळ होईल अशा प्रकारचा बदल आहे, की नेमकं चाललंय काय? इतक्या प्रमाणात न्यूज कन्झम्पशन आता सुरू झालेलं आहे, की माणसांना आम्ही धरून कसं ठेवायचं? म्हणजे मी तुम्हाला जे मगाशी म्हणालो ना, की चॅनल्स असे का असतात, असे सारखा त्याच्याकडे आवाज का असतो, प्रेझेंटेशन एवढं गडद का असतं? त्याचं कारण लोकांसाठी इतकी डिस्ट्रॅक्शन्स तयार झालेली आहेत. आता एखादा माणूस ऑन एन एव्हरेज काय काय करू शकतो? तुमच्या इकडचा आपण मुलगा किंवा मुलगी घेऊ. ते Facebookवर जाऊ शकतात. ते Twitterवरती जाणार. ते YouTubeवरती काहीतरी बघणार. त्याने काहीतरी डाउनलोड केलेलं ते वाचणार. त्यांनी डाउनलोड केलेलं काहीतरी ते Netflix किंवा अमुक-तमुक वरची एखादी सीरियल बघणार. ते एखादा सिनेमा बघणार. ते ईमेल वगैरे काहीतरी केलं तर करणार. त्याच्यानंतर त्यांचं जर का एज्युकेशन चालू असेल, ऑनलाईन एज्युकेशन, त्याला ते जाणार. बाकीच्या काय असतील त्या वेबसाईट त्या बातम्यांसाठी बघणार, बघत असतील तर. आणि मग ते टेलिव्हिजन चॅनल बघणार न बघणार आपल्याला माहित नसेल, तर मला सांगा आपल्या सगळ्यांमध्ये, सगळ्या माध्यमांमध्ये किती स्पर्धा आहे? मग ते पेपर कधी वाचणार? मला वाईट वाटतं, मी इतक्या वर्षांमध्ये मला नीट बसून अर्धा 1 तास रेडिओ ऐकलेला आहे, असं मला आठवतच नाही. केवळ असताना जो कुठला FM चॅनल लावलेला असतो तेवढा जर का सोडला, तर मी रेडिओवरच्या बातम्या किंवा रेडिओ ऐकलेलाच नाहीये. अशी अवस्था माझी असेल तर विचार करा, जे माध्यमांशी थेट संबंधितच नाही, त्या प्रेक्षकांचं काय होत असेल? आपल्याला या प्रेक्षकांच्या बदलत्या सवयीचा आढावा घ्यावा लागेल आणि आपल्याला तो बदल करावा लागेल. तुम्ही म्हणाल, आम्ही आमच्या जर्नलिझम डिपार्टमेंटमध्ये असं शिकलो, आम्ही तो कंटेंट देऊ. बघा लोकं बघतच नाहीत. लोकांना काय? लोकं चांगल्या गोष्टीला मदतच करत नाहीत. तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे, की आजूबाजूला एवढ्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्स आहेत. लोकांकडे काय-काय ऑप्शन्स तयार झालेले आहेत, त्यांना वगळून जर का त्यांना तुमच्याकडे आणायचं असेल, तर तुम्हाला नेहमीच्या पेक्षा पलीकडे जावं लागेल. मला सांगा TikTok इतकं का महत्वाचं ठरलं? Facebook होतं, Instagram आहे, YouTube आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. पण TikTokच का महत्वाचं ठरलं? महाराष्ट्रात किती TikTok स्टार तयार झाले? माझ्या मते जे TikTokचं यश आहे, तेच आजच्या एखाद्या चित्रपट सॉरी. तेच आजच्या चित्रपटांचं, न्यूज चॅनलचं किंवा कोणाचं यश आहे. नाविन्य, काहीतरी वेगळं, काहीतरी थोडंसं वैचित्र्यपूर्ण, हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता हे चांगलं का वाईट? हे ज्याचं त्याने ठरवायचं. याच्यामध्ये काय करता येईल हे ज्याचं त्याने ठरवायचं. एक तर तुम्ही तुमचं काहीतरी एक स्वतःचं परीघ आखून घ्या आणि त्याच्यात तुम्ही काम करा, काही हरकत नाही. पण तुम्हाला जर का अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, तर तुम्हाला काहीतरी वेगळं द्यावं लागेल. हा वेगळेपणा म्हणजेच क्रिएटिव्हिटी. होतं असं अनेकदा, म्हणजे मला इथे तुमची पण चुकी नाही, म्हणजे विद्यार्थ्यांबद्दल तर मी बोलतच नाही, कारण त्यांची काहीच चुकी नाहीये. आम्हा सगळ्यांना ना विचारवंत होण्यामध्ये खूप रस आहे. मी अनेकदा बघतो, की काही पत्रकार असतात, काही संपादक मंडळी असतात. तर एक विशिष्ट काळ जातो, की त्यांच्यामध्ये एक ज्येष्ठत्व येतं. ते ज्येष्ठत्व आलं, की त्यांना आपल्या सगळ्यांना एकदम असा म्हातारा झाल्यासारखं का वाटतं मला कळत नाही. मग ती मंडळी असं काहीतरी, म्हणजे काय हा आजचा मीडिया, काय चाललंय हे वगैरे असं, आणि याबाबतीत माझ्या लेखामध्ये मी उदाहरणं पण दिलेली आहेत, ती तुम्ही जरूर वाचावीत. आणि होतं असं, ही मंडळी आयकॉन बनतात. ही मंडळी आयकॉन बनल्यानंतर त्यांचं स्वतःचं वागणं जे मुळात त्यांच्या माध्यमाला कधीही उपयुक्त ठरलेलं नाही. मी उपयुक्त हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय. त्या जाणीवा घेऊन आपली नवी पिढी बनते. आणि नवी पिढी जेव्हा काम करू लागते, तिला कळतं, की आपल्याला तर या मॅडमनी किंवा या सरांनी तर वेगळंच सांगितलं होतं. त्यांच्या अपेक्षा तर फार मोठ्या होत्या आणि मला इथे काहीच करता येत नाही. अरे रे, पत्रकारिता संपलीच की. हा जो सगळा प्रॉब्लेम आहे ना, याचा प्रॉब्लेम तुमच्या आवडी-निवडी, तुमची विचारधारा आणि पत्रकारिता नावाचा व्यवसाय, त्याला असणारी स्पर्धा, त्याच्यात होणारे वेगवान बदल, या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, हे आम्ही विसरून जातो. आणि म्हणून माझं पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे, किंवा जे आत्ताचे उमलते पत्रकार आहेत त्यांना सांगणं आहे, की तुमची विचारधारा काहीही असो, तुम्ही कोणत्याही संघटनेशी संबंधित असा, तुमचं काय करायचं ते आजूबाजूला तुमचं बाजूला चालू राहू द्या. पण तुम्ही त्याची गलत पत्रकारितेशी केली, तर तुम्ही मेजर प्रॉब्लेम करून ठेवाल. त्याचं कारण, तुमचा स्वतःचा चॅनल असेल तर तुम्ही काहीही करा. माझं काही म्हणणं नाही. पुण्यामध्ये खूप चांगले असे छोटे-छोटे प्रयोग होत आहेत. पण तुम्ही जेव्हा एका प्रचंड मोठ्या संस्थेत असता, त्यावेळी अनेक बंधनं असतात. ती व्यवसायाची बंधनं असतात, ती कंटेंटची बंधनं असतात आणि ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती बंधनं प्रेक्षकांची सुद्धा असतात. मी परवा एक ज्येष्ठ विचारवंत हरी नरकेंबरोबर बोलत होतो आणि त्यांच्याशी हा विषय चालला होता. त्यांची सावित्री मालिका बंद पडली TRP विना. त्यांनी, तुम्ही कदाचित Facebookवरती वाचलं सुद्धा असेल. आणि मी त्यांना टॅग केलं माझ्या Facebookच्या पोस्टमध्ये. नंतर मला त्यांना भेटायची संधी मिळाली. मी त्यांना सांगितलं, की अहो नरके सर, साधारण प्रेक्षक म्हणतो ना, हे काय टीव्हीवर दाखवतायत. प्रश्न हे काय टीव्हीवर दाखवतात असा नसून, आम्हा टीव्हीवाल्यांचं म्हणणं आहे, की अरे प्रेक्षकांनो, हे काय तुम्ही बघताय? तुम्ही चांगल्या कार्यक्रमांना जर का बघितलंच नाही,
तुम्ही चांगल्या प्रकारच्या वृत्तपत्रांना पाठिंबा दिलाच नाही, तुम्ही चांगली साप्ताहिक विकत घेतलीच नाही, तुम्ही सगळ्या गोष्टी पीडीएफच मिळवत राहिलात, तर मला सांगा आम्ही टिकायचं कसं? आणि म्हणून मग लोकांची नजर आपल्यापासून हटू नये म्हणून हे सगळे प्रयोग करावे लागतात. माझ्या मते सावित्री ज्योती हे फार मोठं उदाहरण आहे. आणि मी नरकेंना समजावून सांगितलं, की बघा तुम्ही एवढा चांगला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करता आणि असे अनेक कार्यक्रम होतात. पण लोकांना विशिष्ट प्रकारचेच कार्यक्रम आवडतात. आणि हे फक्त सिरियलला लागू नाहीये, हे न्यूज चॅनल्सना लागू आहे, हे वृत्तपत्रांना सुद्धा लागू आहे. मी माझ्या त्या लेखात सुद्धा मराठवाड्याचा जाणीवपूर्वक उल्लेख केलेला आहे. मराठवाडा पेपर इतका मराठवाड्याचा पेपर होता, एक दिशा घेऊन काम करणारा पेपर होता. का बंद पडला? जर का आम्हाला हा ₹2 पेपर का हा ₹1 पेपर अशा प्रकारे आम्ही किंमत करू लागलो आणि आम्हाला या पेपरच्या सबस्क्रिप्शनवरती ही गिफ्ट मिळते अशी किंमत करू लागलो, तर ते छोटे पेपर संपणार. आज गावकरी घ्या, उत्तर महाराष्ट्रातला गावकरी घ्या, ऐक्यसारखा साताऱ्यातला पेपर घ्या, त्यानंतर स्वराज्यसारखा सोलापूरचा पेपर घ्या, मराठवाड्यातला मी मराठवाड्याचा तर उल्लेख केलेलाच आहे. देशोन्नती घ्या, ही सगळी पेपर आज त्यांच्यासमोर अस्तित्वाचे प्रश्न आहेत. त्या लोकांना सुद्धा वाटलं पाहिजे, की आपल्याकडचा माध्यम समूह टिकला पाहिजे, वाढला पाहिजे. छोटी-छोटी मॅगझिन्स असतात म्हणजे अगदी युनिक फीचरच्या अनुभवापासून समाज प्रबोधन पत्रिका असेल, अनेक आहेत. म्हणजे पुण्यामध्ये एक अर्थविज्ञान वर्धिनीचं सुद्धा एक छोटंसं मॅगझिन निघतं. तो लोकांना माहितीही नसेल ते. किंवा अशी छोटी-छोटी साप्ताहिकं निघतात चांगली. आज अशी आहे की मोठ्या कंपन्यांची सुद्धा साप्ताहिकं टिकतील की नाही अशी अवस्था झालेली आहे. त्यांना कदाचित बंद करावं लागू शकतं. आज काही ठिकाणच्या एडिशन्स बंद झाल्या या आता कोरोना काळामध्ये. मग मला सांगा जे मोठ्या पेपर्सना जमत नाही, ते छोट्या पेपर्सना, छोट्या संस्थांना कसं जमणार? आणि म्हणून माझा जो प्रश्न आहे तो असा, की मी ही जबाबदारी प्रेक्षकांवरती ठेवतो, की तुम्ही जर का चांगले चॅनल्स बघणार नाहीत, चॅनल्सच्या चांगल्या कार्यक्रमांना बघणार नाहीत, तुम्ही त्यांना टीआरपी मिळवून देणार नाहीत, तर आम्हाला काय लक्षात येतं, की अरे प्रेक्षकांना क्राईम, पॉलिटिक्स आणि असल्याच गोष्टी आवडतात. आम्ही त्या देत जातो. मग आम्हाला टीआरपी मिळत जातो. प्रिंटचं पण असंच होतं, की अरे आपल्या प्रेक्षकांचं जरा असं ज्याला हवं तसं त्यांना आपण हे जे हवं तसं देणं हा जो काही सिद्धांत तयार झालेला आहे, त्या बाबतीत थोडंसं प्रेक्षकांचं पण आपल्याला त्याला मीडिया अँड इन्फॉर्मेशन लिटरसी आपण म्हणतो तसं मीडिया लिटरसी जसं फायनान्शियल लिटरसी असते, आणखी कुठल्या लिटरसी असतात, तशी मीडिया लिटरसी झाली पाहिजे. आणि त्यामुळे या बदलत्या पत्रकारितेचं भान आपल्याला लक्षात आलं पाहिजे. शिव्या घालणं खूप सोपं आहे. मला अनेकदा म्हणत, "अहो का पत्रकार असं झाले का? दलाल झाले का हो? ते काय राजकारण्यांचे बटीक झाले का हो?" म्हणजे असं आहे की मुळात तुम्हाला पत्रकारिता माहित नसते. काय आम्ही करून ठेवलेलं आहे, काय दिलेलं आहे, कोणाच्या काय बाजू मांडलेल्या आहेत हे बघितलेले नसतात. मला तर इतकी वाईट अवस्था अनेकदा होते की समजा एखादी कमेंट एखाद्या राजकीय पक्ष, संघटना, व्यक्तीच्या विरोधात असेल, तर लगेच तुम्ही काय त्यांच्याकडचेच आहात, तुम्ही काय यांच्या विरोधातलेच आहात, तुम्ही काय असेच आहात. आज ह्याचं इतकं आपण म्हणू उथळ पातळीला झालेलं आहे, की ह्या सगळ्या लोकांचं ऐकायचं म्हटलं तर पत्रकार कामच करू शकणार नाही. लोकांना हे कळलं पाहिजे. असं नाहीये कदाचित तुम्ही आधीचा आमचा कार्यक्रम बघितला का? तुम्ही नंतरचा कार्यक्रम बघितला का? तुम्ही तेव्हाच का नाही बोलले? तुम्ही असंच का बोलले? या भावना इतक्या तीक्ष्ण झालेल्या आहेत, की इतक्या या बदलत्या काळामध्ये पत्रकार जरा इकडचा तिकडे झाला तरी बघा, आम्ही म्हणालो होतो ना, हे असंच आहे. या परिस्थितीमध्ये आपण काम करतोय आणि म्हणून पत्रकारांना मात्र आपण या व्यवसायात आलेले आहेत, आपण चांगले प्रोफेशनल आहोत आणि आपल्याला आपलं पत्रकारितेचं ध्येय पुढे न्यायचंय. त्याच्या बाजूच्या व्यावसायिकतेची चौकट मान्य करून हे लक्षात घेतलं पाहिजे. एकदा का आपला तो निर्धार स्पष्ट असेल, तर आपल्याला पुढची जागा बनवता येते. मी जसं म्हणतो तसं तुम्हाला कोणी पत्रकारितेचा आपण आज पत्रकार दिन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो. तुम्हाला ते कोणी देत नसतं. तुम्हाला ते मिळवावं लागतं. तुम्ही तुमची चौकट मोठी करत जाता. आणि त्याची प्रक्रिया आहे, ती दीर्घकालीन प्रक्रिया आहे. लगेच आलो आम्ही झालो पत्रकार, आता आम्ही तलवारबाजी सारखी आमची पेन किंवा काय असेल ते मोबाईलवरनं बातम्या करणार, मतमतांतर मांडणार. सोपं असतं. तुम्ही जेव्हा असे स्वतंत्र असता, तेव्हा तुम्हाला काय हवं ते तुम्ही लिहित असता, बोलत असता. पण जबाबदारीच्या पदावरती आल्यानंतर तुम्हाला सहज व्यक्त होता येत नाही. त्याचे रिपरकशन्स काय असतील? काय करावं लागेल? मी आजच लोकसत्तामध्ये एक चंद्रचूड म्हणून आहे त्यांचाच लेख आलाय. तो आज कृपा करून वाचा तुम्ही. त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे, की न्यायालयाने सुद्धा हे म्हटलं एका खटल्यामध्ये, की जे इन्फ्लुएन्सर्स जे प्रभावशाली व्यक्ती आहेत, त्यांच्या विधानाबाबतीत कोर्टाने अधिक सजगपणे निर्णय दिला पाहिजे. म्हणजे इतर सामान्याने काहीतरी तुम्ही म्हटलं, हे काय हे चोर, हे ते बदमाश आहेत, तर काही फरक नाही पडत. पण महत्वाच्या पदावर असणाऱ्या इन्फ्लुएन्स असणाऱ्या व्यक्तीने जर का अशी विधानं केली, तर त्या बाबतीत मात्र टीका केली जाऊ शकते. आता या विषया म्हणजे गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, शिक्षा होऊ शकते वगैरे असं न्यायालयाने म्हटलं. यावरती तो लेखक असं म्हणतो, की मग तुम्ही एखादा इन्फ्लुएन्सर कसा ठरवणार? म्हणजे ट्विटरवरती ज्याला 5,000 फॉलोअर्स आहेत, फेसबुकवरती 10,000 आहेत आणि काय कसे असतील किंवा एखाद्या अगदी काय एखादा मोठा खाण्याचा ब्रँड असेल, त्याला सुद्धा लाखो फॉलोअर्स असतील. म्हणून तो इन्फ्लुएन्सर ठरतो का? असे अनेक प्रश्न तयार होत आहेत. सांगा तो लेख तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय गुंतागुंत म्हणतोय.
मग विचार करा, अशा या गुंतागुंतीच्या काळामध्ये जेव्हा आपले पत्रकार येणार आहेत, त्यांना या सजगतेची जाणीव करून देणं सोडून द्यायचं. पण असेच काहीतरी आपले नैतिकतेचे डोस पाजायचे आणि मुळात स्वतःलाही मीडिया कळलेला नसतो. अशा गोंधळामध्ये होतं असं, की एक संभ्रमित पिढी, पत्रकारांची पिढी प्रोफेशनमध्ये येते. मग तिला फटके खावे लागतात. फटके म्हणजे अशा अर्थाने, की अनुभवांचे फटके. आणि मग तिला शिकत जावं लागतं. सो माझं म्हणणं आहे, की आपल्याला बदलता काळ कळला पाहिजे. बदलती पत्रकारिता ही जेवढी लोकाभिमुख असली पाहिजे, त्याचप्रमाणे लोकांकडूनही ही अपेक्षा आहे, की त्यांनी चांगल्या कंटेंटला प्रतिसाद दिला पाहिजे. तुमच्यावरती बंधनं असतील, तुमच्यावरती प्रेशर्स असतील, पण याचा अर्थ असा नाहीये, की सगळ्याच गोष्टी संपून जातात. तुम्हाला त्यातून मार्ग काढत पुढे जावं लागतं आणि तो मार्ग काढता येतो. तुम्हाला तुमची स्पेस तयार करता येते. त्यासाठी सजग राहणं, आपली स्किल्स धारदार करणं आणि मी जसं नेहमी सगळ्यांना सांगत असतो, की तुमचं वाचन, तुमचं लेखन चालू ठेवा, चांगल्या लोकांशी बोलत राहा, भेटत राहा. हळू तुम्ही ती जागा बनवत जाता. तुमच्या चांगल्या माध्यमांना आजही मरण नाही, चांगली माध्यमं अजूनही टिकून आहेत. अवस्था कदाचित बिकट असेल, पण ते टिकून आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. ही लढाई आहे आणि जर काही लढाई असेल तर ती दीर्घकालीन, ती काही लगेच संपणार नाहीयेत. टीका-टिप्पण्या होत असतात तुमच्या नवीन बदलांवरती. पण त्या काय म्हणू त्याला चांगल्या टीकेचं स्वागत करत आपण पुढे गेलं पाहिजे. आणि आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी आता इकडे थांबतोय कारण 11:47 झालेले आहेत. नंतर मला प्रश्न पण घ्यायचे आहेत. पत्रकार दिनाच्या निमित्तानं बाळशास्त्री जांभेकरांची आठवण आपल्याला यासाठी ठेवायची आहे, कारण त्या काळात त्यांनी असेल किंवा नाभी परोळकर सकाळचे संपादक असतील, त्या काळात त्यांनी तेव्हाच्या पत्रकारितेला धक्के दिले होते. म्हणजे जांभेकर तेव्हा जेव्हा विचार करत होते स्त्रियांचं शिक्षण, वृत्तपत्राचं सामान्यांप्रती योगदान किंवा परोळेकरांनी सकाळ पुण्यात सुरू केला त्यावेळी त्याच्यात त्यांनी मंडईचे भाव देणं सुरुवात केले होते भाजीपाल्याचं. लोक हसले होते कारण त्यांच्यासमोर केसरी वगैरे होता. याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या, की प्रत्येक काळातल्या अशा बंडखोरानं पत्रकारिता बदललेली आहे. आपल्याला आत्ताच्या सुद्धा काळात अशाच प्रकारचं बंड करावं लागेल. पण बंड म्हणजे केवळ काय लाठ्या-काठ्या आणि तलवारीनेच होतं असं अशातला भाग नाहीये. तुम्ही काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आणता, ते सुद्धा बंडखोरीच असते, चांगली बंडखोरी असते. तर अशी तुम्ही सगळी मंडळी तुमच्या क्षेत्रामध्ये कराल. पत्रकारिता म्हणजे केवळ वृत्तपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येच नोकरी असं नाहीये. आज न्यूज चॅनल्सच्या पलीकडे YouTube चॅनल्स आहेत, सोशल मीडिया आहे. अनेक प्रकारच्या पत्रकारितेच्या गरज मी तर म्हणतो चांगल्या पत्रकाराने कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये जावं, राजकारणामध्ये जावं. तिथे सुद्धा चांगल्या माणसांची गरज आहे. अशापैकी चांगली माणसं जर का चांगल्या पदांवरती जाऊ शकली, मी म्हणतो चांगलंच आहे. तशाही प्रकारे विचार करावा. जर का आपण पारंपरिक दृष्टीने विचार करत राहिलो, की मी काय कोर्स केला एम-जे मधून, आता मी पेपरमध्ये जाणार किंवा मी आता टीव्हीमध्ये जाणार, तर मला मग बूम घेऊन मला सगळीकडे फिरायचंय किंवा मग मी लेखणी घेऊन काहीतरी लिहित बसणार. तुमच्यासमोर एक टप्पे पाहिजेत, की मी पहिली 2-3 वर्ष हे करणार आहे. मग मी पुढे काय करणार आहे? त्याच्यापुढे काय करणार? कुठे जायचंय? मी औरंगाबादमध्ये असेल तर मी आता पुण्यात येणार आहे का? मुंबईत जाणार आहे का? मला दिल्लीत जायला आवडेल का? आज मला कौतुक वाटतं दिल्लीला आमचा एबीपी माझा प्रशांत कदम आहे, झीचा रामराजेश शिंदे जो माझा बॅचमेट होता. हे सातारा वगैरेतून आलेली मुलं आज किती पुढे गेलेली आहेत. तर तुम्हाला हे धाडस दाखवता आलं पाहिजे. अन्यथा तुम्ही एकाच डबक्यामध्ये राहाल, नवीन अनुभवांसाठी खुले राहा आणि मी सगळ्याच गोष्टी काय आता सांगणार नाही किंवा इतका वेळही नाहीये. आधी पहिल्यांदा किमान डोळे उघडे ठेवून जसं आमच्या चॅनलचं घोषवाक्य आहे, उघडा डोळे बघा नीट. डोळे उघडे ठेवा, नवीन अनुभवांसाठी अ, ज्याला आपण म्हणू खुल्या दिलानं नवीन अनुभवांना सामोरे जा. त्याचवेळी स्वतःच्या कौशल्यांवरती काम करा. तर पत्रकारिता आपलीच आहे. त्याच्यामध्ये आपण बदल घडवू शकतो. धन्यवाद. धन्यवाद प्रसन्न सर. प्रचंड स्पर्धा, बदलतं तंत्रज्ञान आणि नवमाध्यमांचा प्रभाव या सगळ्या स्थित्यंतरातून सध्या पत्रकारिता जाते. हे सध्याचं आव्हान असलं तरी यातून नक्कीच आपलं भविष्य आशादायक असणार आहे आणि सकारात्मक विचार कधीच संपत नाहीत असाच एक संदेश आपण आपल्या या विचारातून दिलेले आहे. सर मला एक सांगायचं आहे की आपण आमच्या सर्व विद्यार्थ्यांचे आयडॉल आहात. त्यामुळे तुम्हाला फॉलो करूनच हे विद्यार्थी काम करणार आहेत असा आम्हाला विश्वास आहे. एक विचार तुम्ही मांडला की सिनियर मंडळी इन्स्टिट्यूटमध्ये आहे, पत्रकारिता जिथे शिकवली जाते तिथं आहे आणि नवमाध्यम किंवा चॅनल या संदर्भातले अपडेट्स त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. पण आमचा तर कायमच असा प्रयत्न असतो की तुमच्यासारखी फील्डमध्ये काम करणारी सगळी मंडळी आमच्या विद्यार्थ्यांशी कायम संपर्कात राहावी आणि तुमचे विचार त्यांनी ऐकावेत आणि तुम्हाला फॉलो करावं. परत एकदा मी आपले आभार व्यक्त करते आणि सर्वांना विनंती आहे तुमचे प्रश्न सर्व विद्यार्थी आमच्या इथे उपस्थित आहेत. मला एक सांगायचं आहे की काही विद्यार्थी ऑनलाईन जॉईन झालेले आहेत, काही विद्यार्थी अगदी मला सांगायला आवर्जून उल्लेख करायला आवडेल
चंद्रपूरचा विद्यार्थी सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये इथे आलेला आहे की तो म्हणाला आता बस, आता मला काम सुरू करायचं आहे. मला वाटतं हे खूप आशादायक चित्र आहे. बाहेरचे बरेचसे विद्यार्थी आलेले आहेत. ते हॉलमध्ये बसले आहेत. त्यांच्यापैकी कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यासोबतच जे ऑनलाईन आहेत त्यांनी पण प्रश्न विचारावे. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे. सर माझं नाव अनिकेत जाधव आहे. सर जसं हो. मुंबईचं वृत्तपत्र आता बंद पडलंय सर. तर मग जो प्रिंट मीडिया आहे तो अर्थकारणाचा विचार करून आणि कंटेंटचा विचार करून या कॉम्पिटिशन मध्ये कॉम्पिटिशन कसा करतोय सर त्या अर्थकारणाचा विचार करून? मुंबई पुण्यामध्ये एका वृत्तसमूहाने, मी ऐकायला येतोय माझं माझं हॅलो, ऐकायला येतंय? येतोय श्रावण. येत आहे ना? हो, एक सेकंद. हॅलो, ऐकायला येत आहे? हॅलो, येत आहे ना ऐकायला? हॅलो, ऐकायला येत आहे? हॅलो हॅलो हॅलो. हा, आवाज येतोय सर, बोला. येस. तर आत्ताचा प्रश्न होता की काही पेपर पुण्यामध्ये मुंबईमध्ये बंद पडले, त्याच्या अर्थकारणाचं काय? तर एक लक्षात घ्या, मी तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो. एक वृत्तपत्र तुम्ही आज कोणतेही विकत घेतलं, इंग्लिश किंवा मराठी, तर ते तुम्हाला 3-4-5 रुपयांना मिळतं. शुक्रवार शनिवार रविवारचे पेपर 5 रुपयांना, बाकीच्या दिवसाचे साधारण 2-3 रुपयाला असतील ते. पण त्या पेपरची एकूण कॉस्ट ही 25 रुपयापर्यंत असते. इंग्रजी पेपरची जास्त असते, मराठी पेपरची सुद्धा 20 रुपयापर्यंत जाते, 18-20 काय असेल ते. सांगायचा मुद्दा असा की त्या प्रमाणात त्यांना जाहिराती मिळाल्या पाहिजेत. या वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जाहिरातींचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे त्यांच्या व्यवसायावरती परिणाम झाला. दुसरी गोष्ट, आज असं झालेलं आहे की वृत्तपत्र चालू आहेत, त्यांना जाहिराती काही प्रमाणात आहेत म्हणून मोठी वृत्तपत्र जरी टिकून असली तरी त्यांच्यासमोर सुद्धा आज मोठा प्रश्न आहे. कारण त्यांची एकूण कॉस्ट आणि जाहिराती याचं प्रमाण एखाद दुसऱ्या मोठ्या ग्रुपला जर का सोडलं तर सगळ्यांना झेपतं असं नाही. त्यामुळे आज होतं असं की अनेकदा काही अशी वृत्तपत्र आहेत की जिकडे माणसांना काही फार चांगले पगार नाही आहेत, अजूनही चांगले पगार झालेले नाही. त्याचं कारण असं झालेलं आहे की ते खपाशी निगडीत असलेल्या या गोष्टी. मी जे तुम्हाला म्हणत असतो ना की तुम्हाला उपदेशाचे डोस पाचता येतात, पण तुम्हाला तुमच्या पगाराचे आकडे शून्य वाढवता येत नाही. शेवटी ते एक वास्तव आहे, नफ्याचं एक वास्तव आहे. त्याच्यामुळे तुमची पत्रकारिता टिकणार आहे, तुमचा पेपर आणि तुम्हाला जे काही लिहायचं ते सांगितलं जाणार आहे, लिहिलं जाणार आहे. आता पेपर का बंद पडतात? तर 2 कारणांमुळे पेपर बंद पडू शकतात. एक, लोकांचा त्याला प्रतिसादच नाहीये, कोणी घेतलंच नाही म्हणून, किंवा लोकांचा प्रतिसाद होता, पण बदलत्या काळाबरोबर तो पेपर बदलला नाही, तरी सुद्धा तसं होऊ शकतं. आणि सध्या या दोन्ही प्रकारची उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात, की आणि एक कोणालाही लागू आहे. वृत्तवाहिन्यांना लागू आहे, चॅनल्सना लागू आहे, रेडिओला लागू आहे, सगळ्यांना लागू आहे. आपण विचार करू शकता, की एका वेळी आकाशवाणीची मोनोपॉली होती, आजही बऱ्यापैकी आहे. पण बातम्यांच्या क्षेत्रात आकाशवाणीला परवानगी आहे, पण खाजगी रेडिओजना परवानगी नाहीये. पण एफएमच्या बाबतीत जेव्हा खाजगी चॅनल्स पुढे आले, रेडिओ चॅनल्स, तर त्यांनी मार्केट एकदम मोठ्या प्रमाणात जिंकून टाकलं. अनेक आले, त्यांना शेवटी रेडिओला सुद्धा स्वतःमध्ये बदल करावा लागला. तुम्ही जर का जुन्या काळचे रेडिओचे कार्यक्रम पाहिले आणि आकाशवाणीची जर का एफएम गोल्ड सारखी वाहिनी पाहिली, तर तुम्हाला दिसेल की सादरीकरण किती बदललंय. ते सादरीकरण हे खाजगी रेडिओ चॅनल्सच्या खाजगीकरणाची एक प्रकारे कॉपी आहे. अन्यथा त्यांची सादरीकरणाची शैली अशी नव्हती, पण तुम्हाला ती घ्यावी लागली कारण तुम्हाला खाजगी प्लेयर्सनी तसं करायला भाग पाडलं. सो मी सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला एकीकडे एक तर बदल अनेकदा तुम्हाला मागे पाडतात, किंवा मुळातच तुमचा जीव कमी असतो. लोक स्पर्धेमध्ये दुसऱ्या कोणाला तरी प्रतिसाद देतात. आणि अनेकांच्या बाबतीत खरं म्हणजे आयबीएम सारखी मोठी कंपनी असो, कॉम्प्युटर क्षेत्रातली जी मागे पडली, मायक्रोसॉफ्टचं तुम्हाला आता लोकांना आठवणारही नाही की गुगलमध्ये आपण सगळं सर्च करतो, पण एकेकाळी मायक्रोसॉफ्टचं इंटरनेट एक्सप्लोरर, नेटस्केप सारखी सर्च इंजिन होती, ती मागे पडली. गुगलने आणखी काहीतरी वेगळं दिलं, लोक त्याच्या पुढे गेले. त्यामुळे बदल आणि लोकांच्या गरजांना प्रतिसाद हे त्याच्या मागचा अर्थकारणाचा एक भाग. आमच्या सोबत लावून दिलं ना प्रोग्राम.
हा, धन्यवाद सर. बाकी काही विद्यार्थ्यांना एक सूचना आहे. आपले प्रश्न तुम्ही परत विचारू शकता. त्यापूर्वी दिनकर माने सर, विभाग प्रमुख, वृत्तपत्र विद्या विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, ते जस्ट जॉईन झाले आहेत. त्यांना मी विनंती करते त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर दिनकर माने सर. नमस्कार. एनजीएम वृत्तपत्र विद्या विभाग महाविद्यालय आणि जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष ऑनलाईन व्याख्यानात प्रसन्ना जोशी यांचं मी खूप खूप आभार मानतो. आणि त्यांनी एक गोष्ट सांगितलेली मला फार आवडली की सगळ्या विभागामध्ये म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे विभाग आहेत तिथे अकॅडमिशियन आहेत, खूप छान आहेत, थेरॉटिकल आहेत, पण प्रॅक्टिकल मधून आलेले अकॅडमिशियन फार कमी असतात. योगायोगानं मी 16 वर्ष नोकरी करून या व्यवसायात आल्या कारणानं मला आज थोडस आनंद होतोय आणि बरं पण वाटतंय. नवी दिशा, नव्या अपेक्षा ह्या ज्या आपण मांडल्यात त्या खरोखर म्हणजे डोळ्यात अंजन घालणार आहे की जर तुम्ही बदलला नाही तर तुम्ही फार पाठीमागे जाल. याच्यात अनेक दैनिक गेलेले आहेत. जसं की तुम्ही मराठवाड्याचा उल्लेख केला त्या पद्धतीनंच अनेक दैनिकांचा असाच शेवट झालेला आहे. म्हणून बदलत राहायला पाहिजे हा संदेश खूप छान आपण दिला. जांभेकरांच्या पत्रकारितेच्या संदर्भात मी थोडंसं बोलेन. म्हणजे जांभेकरांचा काळ हा अगदी इंग्रजांची राजवटीची नेमकी सुरुवात होती अशा परिस्थितीत त्यांचा जन्म झाला होता. अफाट बुद्धिमत्ता असणार होता. जांभेकरांनी आधुनिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा पाया घातला ते वृत्तपत्राच्या माध्यमातून. वृत्तपत्राचे महत्व व त्याची शक्ती ओळखून दिनांक 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र पाक्षिक स्वरूपात सुरू केले. दर्पण मध्ये ते स्वतः इंग्रजीत लेख लिहित असत व त्या लेखाचे तेच मराठी भाषांतर करत असत. जांभेकरांची इंग्रजीतील लेख म्हणजे भाषेचं उत्तम शैली होती. आणि वृत्तपत्राची ताकद काय असते हे दर्पण कडे पाहून लक्षात येते. जांभेकरांनी दिग्दर्शनी हे मासिकही काही दिवस चालवले होते. सामाजिक सुधारणांमध्ये जांभेकर नेहमी अग्रेसर होते. त्यांची पत्रकारिता ही सामाजिक सुधारणेचे आमूलाग्र बदल घडवून आणणारी होती. महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या इतिहासात बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रेरणादायी पत्रकारितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या नावावरतीच आपण पत्रकारिता दिन साजरा करतो. या बदलत्या नवीन ज्या अपेक्षा आपण हे करतोय तर एक मला सांगावंसं वाटतं की मी मॅनेजमेंटमध्ये काम करत असल्या कारणाने आपण जे मुद्दे मांडले की दैनिकाचा खर्च किती येतो, त्याला विकायची किंमत म्हणजे जगातलं एकमेव प्रोडक्ट आहे की प्रोडक्शन कॉस्ट जास्त असताना त्याच्यापेक्षा कमी मध्ये विकावं लागतं. आणि याला जाहिरातीचं जर जोड नसेल तर ते दैनिक चालू शकत नाही. अशा काळामध्ये दैनिकांनी कसं टिकावं हे मोठं आव्हान सगळ्यांच्या समोर आहे. त्या आव्हानाला एक आपण क्वालिटी जर ठेवली, क्वालिटी जर विचार केला तर निश्चितपणाने टिकू शकतात असं माझं मत आहे. यासाठी आपल्याला काही तंत्र अवलंबावं लागेल. नवीन ज्या तंत्राची जी जोड आहे, परवाच मला एक अशी कल्पना सुचली की सगळे जर गाड्या जर आपल्या जर इलेक्ट्रिक मोडवर गेले तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग बंद होईल का असं मला वाटलं होतं. त्याच अनुषंगानं मला आज असं वाटतं की न्यूजपेपर मॅनेजमेंट कदाचित बंद होईल का, कारण प्रिंटच होणार नसेल तर न्यूजपेपर मॅनेजमेंट कुठून राहील. म्हणजे काय होईल, सोशल मीडिया मॅनेजमेंट नवीन विषय येतील, नवीन टर्म निर्माण होतील, ग्लॉसरी बदलेल. असं जर बदलत्या स्वरूपामध्ये जर आपण बदललो नाही तर मग मात्र आपण संपणार यात काही शंका नाही. किंवा
जसं प्रसन्नजींनी आता सांगितलं की काळानुरूप मायक्रोसॉफ्टचं गुगल नी कसं टेक ओव्हर केलं, किंवा IBMचं नवीन स्वरूपामध्ये दुसरे कम्प्युटर कंपन्या आल्या, आणि जेवढ्या आजच्या आपण युनिकॉर्न कंपन्या बघतोय, म्हणजे जे 100 बिलियन च्या वरचं ते ज्यांचं टर्नओव्हर आहे, तर या ज्या आलेल्या आहेत, या सगळ्या कंपन्या ज्या आलेल्या आहेत, ह्या 16 ते 20 वयोगटातल्या मुलांनी शोधलेलं नवीन संशोधन आहे. ज्या 25 कंपन्या आहेत आज, तर हे जे काही सुरू होणार आहे, तर हे आपल्या पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या मुलांना सुद्धा हे फार प्रेरणादायक आहे की त्यांनी सुद्धा याच्यातून प्रेरणा घेऊन एक नवीन निर्माण काहीतरी करावं, जसं सोशल मीडियाचे झालेले आहेत असे वेगवेगळे बदल करावेत आणि पत्रकारिता करावी. या प्रसंगी प्रसन्न जोशी यांनी वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद माने सर. तांत्रिक अडचणीमुळे माने सर थोडेसे उशिरा जॉईन झाले. खरं तर अगदी सुरुवातीला सर बोलणार होते. परत एकदा आभार व्यक्त करते आणि आणखी काही प्रश्न घेऊया. प्रसन्न सर, आणखी काही प्रश्न घेऊया. चालेल चालेल, हो हो, घ्या घ्या. नमस्कार सर, मी सौरभ कांदे. सर, आजही जर बघितलं गेलं पत्रकारिता या क्षेत्राकडे, गावाकडे अजूनही अशा एका मोटिवेट या दृष्टिकोनातून बघितलं जात नाही. जेव्हा एखादा मुलगा गावाकडे म्हणतो मला पत्रकारिता करायची, तर एक मानसिकता आहे गावाकडच्या लोकांची की पत्रकार म्हणजे त्यांना फक्त आजपर्यंत एवढंच माहित आहे, पत्रकार म्हणजे गावातून माहिती देणारा एक वार्ताहर. त्यांची मानसिकता बदलण्यासाठी आपल्याला अजून काय काय करता आलं पाहिजे? नाही, माझा आवाज येतोय ना? हॅलो हॅलो सर, येतोय सर आवाज. हा, तर चांगला प्रश्न आहे तुमचा. पण मी तुम्हाला सांगतो की लोकांची मानसिकता बदलणं वगैरे हा खूप दीर्घकालीन भाग असतो. लोकांची मानसिकता बदलणं वगैरे त्याच्यामध्ये आपण पडू नये. लोकांना बदलणं याच्यापेक्षा आपण बदलावं आणि लोकांना आपल्या बदलानंतर लोक स्वतः बदलत जातील. जसं गांधीजी म्हणायचे की बी द चेंज यू वॉन्ट टू सी, तर तसं तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल. लोकांना कधी बदलणार आणि मग तुमचं करिअर कधी होणार याच्या भानगडीत पडू नका. दुसरी गोष्ट, मी सुद्धा माझ्या अनेकदा संपर्कात लोक येतात, ग्रामीण भागातले असतात. ते म्हणतात की मला टीव्ही पत्रकारिता करायचंय, इतर ठिकाणी जायचंय. माझा प्रश्न असतो की तुमची बॅकग्राऊंड काय, तुमचे आई वडील काय करतात, तुमच्यावरती आर्थिक जबाबदारी किती आहे, तुम्हाला किती लवकर घराला आर्थिक मदत करणं अपेक्षित आहे. त्यांच्या बोलण्यातून मला जर का समजतं किंवा काय बाबा अशी अशी स्थिती आहे, तर मी त्यांना सांगतो की ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर पत्रकारितेत या, पण 1-2 वर्षात स्वतःशी ठरवा की आपलं करिअर किती होऊ शकतं. पत्रकारितेचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला चटक लागते. मला पण आपल्या सगळ्यांना आपल्याला आवडतं पत्रकारिता करायला, पण असं आहे की आपल्या आवडीमुळे काही आपल्या घरातलं धान्य भरत नाही किंवा तुमच्या आयुष्यातल्या ध्येय धोरणं पूर्ण होतातच असं नाही. त्यामुळे पत्रकारितेत आल्यानंतर किंवा खरं तर कुठल्याही क्षेत्रात आल्यानंतर, पण धरून चालू समजा तुम्ही ग्रामीण भागातून आहात, काहीतरी पत्रकारिता करताय, तर 2 वर्षात तुम्ही ठरवलं पाहिजे की माझा आत्ताचा पगार किती वाढू शकतो, माझी आर्थिक ध्येय धोरणं काय आहेत आणि मला कुठे जायचंय. धरून चाला तुम्ही पत्रकारितेत जॉईन झालात. ग्रामीण भागात तुम्हाला 2-5 हजार रुपये पगार असेल, थोडंसं शहरात आलात तर कदाचित 10-15 हजार असेल, आणखी मोठ्या शहरात आलात तर कदाचित सुरुवातीच्या काळामध्ये 15 ते 20 हजार असेल. तर 2 ते 3 वर्षात तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की माझा करिअर पगार किती वाढतोय, कारण त्यानुसार तुमचे घर भाडं, खाणं पिणं, घरात पैसा देणं, आणखी कोणाची काही जबाबदारी असेल तर ती पूर्ण करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. हे आर्थिक गणित भले तुम्हाला कोणी सांगत नाहीत आणि तुम्हाला त्याच्याबद्दल कोणी काही सांगत नसल्यामुळे माणसं आपली येतात त्या पत्रकारितेत. मग होतं असं की एक उमेदीचा काळ असतो आपला वयाचा 21 ते 30, आणि आपल्याला ती काय चमक धमक आपल्याला आवडायला लागते. प्रेस कॉन्फरन्सला जाणं, आमदाराबरोबर पत्रकार परिषदा, जेवणं, चहा पाणी, भेटीगाठी, आपल्याला सगळं आवडायला लागतं. अरे आपण सकाळी नगरसेवकाला भेटलो, दुपारी आमदाराबरोबर होतो, रात्री खासदाराबरोबरच्या कुठल्या तरी दौऱ्यावरती गेलो, असं केलं आणि सगळी मजा वाटते आपल्याला. प्रश्न असा आहे की त्या वयामध्ये तुमचं ते वय निघून जातं त्या काळात, आणि मग एकदम 28-30च्या सुमारास तुमचं लग्न वगैरे ठरतं आणि मग कळायला लागतं की अरे आपल्याला आर्थिक बाबतीत आपण काहीच प्रगती फार केली नाही, आणि मग तोपर्यंत काळ निघून गेलेला असतो. शिक्षण आता पुढे करता येणार नसतं किंवा इतर कुठल्या ठिकाणी संधी मिळते असं नाही, आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुमचं काहीतरी काम असतं, तर तुम्हाला पण आता ते सोडवत नाही, कारण आता आपल्याला त्या महत्वाच्या मिळण्याची सवय झालेली असते. सांगायचा मुद्दा असा की पत्रकार तुम्ही होणार असाल, जरूर या, जरूर आवडीने अगदी करा, पण तुमच्या जबाबदाऱ्या ओळखा
तुमची पत्रकारिता ही घरच्यांना, त्याला उर्दूमध्ये फाके शब्द आहे, खाण्याचे फाके पडणं. तर तुमची पत्रकारिता ही ज्यांनी तुम्हाला वाढवलं किंवा ज्यांच्यावरती तुमची जबाबदारी आहे त्यांना खाण्यासाठी फाके पडता कामा नयेत. त्यांनी तुमची पत्रकारिता पोचता कामा नये. लक्षात घ्या. माझे काय आई वडील माझं सगळं खर्च विर्च बघून घेतील. काय फरक पडतोय आपल्याला? आपण करायची आहे मस्त पत्रकारिता. शहरामध्ये राहण्याचा खर्च आई बाबा करतायत, चालू दे. असं करून चालणार नाही. तुम्ही 2 वर्षात किमान इंडिपेंडंट, म्हणजे घरी मदत करा नका करू, पण किमान 2 ते 3 वर्षात तुम्ही तुमचं खाणं पिणं राहणं हे तुमचं तुम्हाला परवडलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला घरच्यांकडे बघता कामा नये. या सगळ्याचे व्यावहारिक हिशोब करून पत्रकारितेत या, असं मी म्हणेन. धन्यवाद सर. पुढील प्रश्न. हॅलो सर, माझं नाव बोला. गौरव. हॅलो, हा बोला बोला, ऐकायला येत आहे. मी सर विदर्भातून येतोय. हा विदर्भ बोला बोला. तिथे गडचिरोली आणि चंद्रपूर सारख्या नक्षलवादी जिल्ह्यांमध्ये अजून तरी पत्रकारितेचा विकास झाला नाही, त्यासाठी आपण काय करू शकतो? कसं की सगळ्या गोष्टी काही एका रात्रीत बदलत नाही. आता हळूहळू आपली जागा बनवावी लागते. आता लोकसत्ताचे ते गावंडे म्हणून पत्रकार आहे. आज ते नक्षलभोग असून सुद्धा त्यांच्या अनेक स्टोरी येतात नक्षलवाद्यांच्या संदर्भातल्या. आमच्या सरिता कौशिक एबीपी माझाच्या आहेत, त्या असतात. तर मी तुम्हाला म्हणालो की तुमच्यासाठी खूप परिस्थिती बदलणार नाहीये. तुम्ही हळूहळू स्वतःची जागा बनवत जाता आणि हॅलो 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 हॅलो, ऐकायला येत आहे? हा हॅलो. तर मी जसं मगाशी म्हणालो तसं की गावाला कसं बदलायचं आणि नक्षल भागाला कसं बदलायचं, तर आपण काही बदलायला जायचं नाही. आपण आपली पत्रकारिता करायची, बदल आपोआप घडत जातो. धन्यवाद सर. हॅलो सर, मी अमृता. बोला. सर आता प्रत्येक खूप जण जर्नलिझम करतात, तर प्रत्येकाला जॉब मिळेल असं नाहीच आहे. तर हो. आपण काही करू शकतो का पत्रकारितेमध्ये? माझी एक फक्त वर्षा मॅडमना विनंती आहे की त्यांनी प्रश्न घेऊन मला, कारण इतरांचे आवाज नीट ऐकायला येत नाहीये. यांचा प्रश्न असा आहे, प्रत्येकाला जॉब तर मिळणार नाही. विद्यार्थी संख्या वाढते, पत्रकारितेचं शिक्षण घेतात. प्रत्येकाला जॉब मिळणं तर शक्य नाही, तर त्यांच्या वैयक्तिक लेवलवरती ते कशा पद्धतीने काम करू शकतात, त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन असू शकतं? व्यक्तिगत स्वरूपात काय म्हणालात? हॅलो. त्यांना काम कसं करता येईल? हा, फ्रीलान्स काम करायला प्रचंड संधी आहे. मी तुम्हाला सांगतो, खूप संधी आहे. व्यक्तिगत तुम्ही एक 2-3 वर्ष जर का पेपरचा किंवा टीव्हीचा काय असेल तर अनुभव घेतला, बाहेर ट्रान्सलेशनचे जॉब्स आहेत. बाहेर अनेक संस्थांना काहीतरी लिहून हवं असतं त्याचे जॉब आहेत. इतकंच काय, अनेक मोठ्या कंपन्या संस्था यांचे अंतर्गत ज्याला आपण इंटरनल कम्युनिकेशन म्हणतो, त्याच्यासाठी सुद्धा त्यांना कंटेंट लागत असतो. त्याच्यासाठी तुम्ही काम करायचा प्रयत्न करू शकता. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. मायक्रोसॉफ्ट नेटवर्कचा एक न्यूज सर्व्हिस आहे. दिल्लीला त्यांचं ऑफिस आहे आणि मराठीतला इंग्लिश मधला कंटेंट मराठी ट्रान्सलेट करून ते काही काही कुठे कुठे ते देत असतात. आता तुम्हाला ही संधी आहे तुम्हाला माहितच नसेल, पण आज तिकडे कोल्हापूरचे आमचे एक आहेत ते असतील किंवा आणखी काही काही जण तिकडे दिल्लीला काम करतात. होतं असं की आपण आपल्या परिघाच्या बाहेर बघतच नाही की काय काय संधी उपलब्ध आहेत. तुम्ही त्या संधी बघितल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त बाहेर काय चाललंय, आपलं होतं असं ना की आपलं उमेदीचं वय आपण नसत्या भावनिक वादांसाठी वय वाया घालवून टाकतो आणि बाहेर काय चाललंय याची घडामोडीची दखलच घेत नाही. खूप संधी उपलब्ध आहेत. इतकंच काय, मी तर सांगेन तुम्ही, आपण मराठी मुला मुलींनी इंग्रजीचा भाऊ बाळगता कामा नये. इंग्रजी वाचायला सुरुवात करा. तुम्ही आजपासून तुमचा जो काही कोर्स चालू असेल, तुम्ही स्वतःला एक 4 वर्ष द्या. तुम्ही उत्तम इंग्लिश लिहू वाचू शकाल, त्याच्यात तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्ही कॉर्पोरेट कम्युनिकेशनला जाऊ शकता. तुम्ही राजकीय, आता माझे अनेक मित्र पत्रकारिता काही एक वर्ष केली, त्याच्यानंतर ते कोणा राजकारण्यांना जॉईन झाले आणि चांगलं काम करतायत. माझा एक सहकारी होता मंगेश शिवटे, तो आता शिवसेनेचं वैद्यकीय मदत हॉस्टेल मदत काम करतो तिकडे. आमचा कौस्तुभ फलटणकर आधी नागपूरला होता, दिल्लीला गेला. आता तो नितीन गडकरी यांच्या बरोबर काम करतो. मी मगाशी म्हणालो तसं चांगले पत्रकार किंवा ही चांगलं कम्युनिकेशन शिकलेली मंडळी विविध क्षेत्रात गेली पाहिजेत आणि म्हणून तुम्ही ठरवायचं की वेगळ्या संधी कोणत्या आहेत. त्यासाठी सगळीकडे बघत राहा. टेक्निकल रायटिंग नावाचा कोर्स आमच्या पुण्यातल्या इन्स्टिट्यूटमध्ये होता. म्हणजे काय, तर विविध इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसची एक माहिती पुस्तिका असते. ती त्यांच्या लोकांच्या भाषेमध्ये यावी यासाठी ती ट्रान्सलेट करावी लागते आणि ती तांत्रिक भाषेमध्येच करावी लागते. आज अशा काही संधी आपल्याला माहितच नसतात, त्या संधी उपलब्ध आहेत तुम्हाला. त्यामुळे जर्नलिझम डिपार्टमेंटने सुद्धा आपण आपल्या मुलांना आणखी
रोजगाराभिमुख कोर्सेस काय देऊ शकतो हे बघितलं पाहिजे आणि मुलांनी सुद्धा त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. ओके. धन्यवाद सर. मला वाटतं प्रश्न संपलेले आहेत. चालेल, धन्यवाद. बदलती पत्रकारिता, नवी दिशा, नव्या अपेक्षा असा आजचा आपला विषय होता. या संदर्भात आपण आपले विचार व्यक्त केले. मला वाटतं आपण फील्डमध्ये काम करता आणि प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि मी आधीही सांगितलेलं आहे की आमचे विद्यार्थी तुम्हाला फॉलो करतात. तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहात. त्यामुळे Thank you. निमित्ताने खास वेळ दिलेला आहे. आणि सर मला हे सांगायचं आहे की आमच्या या सत्राची सुरुवात आम्ही आता नुकतीच केलेली आहे. असं झालं की विद्यार्थी स्वतःहून आमच्याकडे आले की आता आम्हाला कॉलेज करायचं आहे, कॉलेज सुरू करा. त्यामुळे आम्ही ऑफलाईन लेक्चर सुरू केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि आमच्या या सेशनची सुरुवात खूप चांगली झाली आपल्या व्याख्यानाच्या निमित्ताने. त्यामुळे धन्यवाद. परत एकदा मी आपले आभार व्यक्त करते आणि मला वाटतं हा संवाद आपण कायम असाच सुरू ठेवूया. जरूर. परत एकदा आभार व्यक्त करते आणि Thank मला सर्वांसाठी एक सूचना द्यायची आहे. दुपारच्या सत्रामध्ये माननीय कुमार केतकर सर, खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार आपल्याशी 5 ते 6:30 या वेळेत संवाद साधणार आहे. तर आपण तयार राहूयात. धन्यवाद. आणि ज्यांनी हा कार्यक्रम जॉईन केला त्या सर्वांचेही मी MGM जर्नलिझम आणि वृत्तपत्र विद्या विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या वतीने आभार व्यक्त करते. धन्यवाद. माझ्याकडूनही सगळ्यांचे आभार. रेखा शेळके मॅडमचे आभार, देशपांडे मॅडमचे आभार आणि निकम सरांचे सुद्धा आभार, ज्यांनी मदत केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वृत्तपत्र विद्या विभाग ज्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला, MGM असेल त्यांचे सुद्धा आभार, दिनकर मानेंचे आभार, माफ करा मी मगाशी नाव चुकलो. सगळ्यांचे आभार. मी आता इकडे कार्यक्रमातून बाहेर पडतोय. धन्यवाद सर. धन्यवाद.